स्वीकृत नगरसेवकपदी तिघांची निवड निश्चित, केवळ घोषणा बाकी. उदय देशपांडे, मोहन परहाड व सुनील सपकाळांची निवड निश्चित. उद्या गटनेते कुणाल गायकवाड जिल्हाधिकाऱ्यांकडे सोपवणार नावे. बुलढाणा नगरपालिकेच्या स्वीकृत नगरसेवकपदी उदय देशपांडे, मोहन परहाड तसेच सुनील सपकाळ यांची निवड जवळपास निश्चित झाली आहे. 30 सदस्यीय बुलढाणा नगरपालिकेमध्ये 3 स्वीकृत नगरसेवक निवडीची प्रक्रिया 5 जानेवारीपासून सुरू झाली असून 13 जानेवारीला ही निवड प्रक्रिया पार पडणार आहे. उद्या 9 जानेवारीला कार्यालयीन वेळेपर्यंत गटनेत्यांना नामनिर्देशित करावयाच्या सदस्यांची नावे जिल्हाधिकारी यांच्याकडे द्यावी लागणार आहेत. 5 जानेवारीपासून या प्रक्रियेला सुरुवात झाली असून जिल्ह्यातील 11 नगरपालिकांसाठी आज 8 जानेवारीच्या सायंकाळपर्यंत एकूण 19 अर्ज दाखल झालेले आहेत. प्राप्त अर्जांची छाननी होऊन पात्र ठरलेल्या उमेदवारांची नावे जिल्हाधिकारी 12 जानेवारीला संबंधित गटनेत्यांना व नगराध्यक्षांना कळवणार आहेत व त्यानंतर 13 जानेवारीला गटनेत्याच्या शिफारशीनुसार किंवा गटनेत्याने शिफारस न केल्यास नगराध्यक्ष नामनिर्देशित सदस्यांची नावे घोषित करणार आहे. बुलढाणा नगरपालिकेत अध्यक्षांसह 31 पैकी 30 सदस्यांनी कुणाल संजय गायकवाड यांची गटनेते म्हणून यापूर्वीच निवड केलेली आहे. आज आमदार संजूभाऊ गायकवाड व गटनेते कुणाल गायकवाड यांनी नियुक्त करावयाच्या 3 सदस्यांची नावे पक्षीय स्तरावर निश्चित केली असून यामध्ये नुकतेच भाजपामधून शिवसेनेत प्रवेश केलेले उदय देशपांडे, शिवसेना ठाकरे गटातून शिवसेनेत प्रवेश केलेले सुनील सपकाळ तसेच माजी स्वीकृत नगरसेवक मोहन परहाड यांच्या नावांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे व या तिघांकडून अर्ज भरण्याची प्रक्रियाही आज पूर्ण केली असून उद्या गटनेते कुणाल गायकवाड हे जिल्हाधिकाऱ्यांकडे त्यांची नावे सादर करणार आहेत.